अगो बाय, मग तू खय रावतलस? तसं मी एकाक सांगितलंय रूम बघू. विशाल सरांका नाही घेत ते. बयो, अगो माका ना आयडियाची कल्पना सुचली या. तू विशाल सरांवांगडा लगीन करून टाक, म्हणजे एका पक्षात दोन दगड होतले. नाही नाही नाही, एका दगडात दोन पक्षी होतले. ते काय बोलतस तू? अगो बयो, जरा विचार कर. तुका तुझ्या स्वप्नातलो राजकुमार भेटतलो आणि रवाक जागा सुद्धा, म्हणजे कसलाच टेन्शन नाही. कशी वाटली माझी आयडियाची कल्पना? आ आ आ एक नंबर बकवास आयडिया तुझी. काय गो बयो, कधी नव्हे तर माझा डोका चालला होता, तू पण काय? मग नको ना असं डोकं चालू तुझा. तू ना पप्पा दादाची बहीण बरोबर शोधतस. कोण पप्या? नंतर सांगते तुका कोणता. मी सांगते तेवढं कर फक्त तू. ये विशाल ये. वेलकम. बस. हो. मग एक मिनिट. काय झालं? अगं आय थिंक मी विशालचा आवाज ऐकला, तो आला इकडे बहुतेक. अरे हिरा, अरे बयो बाहेर ये बरं. चल. तुला ऐकू आला? आय डोंट नो की मला सतत विशालचा आवाज ऐकू येतोय. प्रेमात असल्यावर असं होतं ना ग. मी एक काम करते, मी बघून आले. हा इरा थांब जरा, एवढी घाई नको करूस. अगं मम्मा, पण बहुतेक तो बाहेर आलाय, मी बघून तरी येते ना. इरा आवाज मी पण ऐकलाय, पण एवढी एक्साइटमेंट नको दाखवस. पण का? आपण ना आपला मान सांभाळून राहायचं असतं. असं कोणाच्या मागे मागे केलं ना तर समोरचा आपल्याला किंमत देत नाही, कळलं? मम्मा बघ बाळा, मी सगळी सेटिंग लावली. सौदामिनी मॅडम पण माझ्या हातात आहेत. हा डाव तूच जिंकशील. फक्त मी सांगेन तसं वाग. आधी सारखं वागू नकोस. म्हणजे त्या विशालच्या मागे मागे करू नकोस. सौदामिनी मॅडमला इम्प्रेस कर. आता मी त्या सौदामिनीला कशाला इम्प्रेस करू? मम्मा, मला लग्न विशालची करायचंय, त्या सौदामिनी मॅडमची. भावळटेस का ग तू? काहीतरी काय बोलत असते तू. असं काहीतरी बोलतेस ना, मला कधी कधी डाऊटच येतो तू माझी मुलगी आहेस का. मम्मा नाही तर काय, मूर्खासारखं काहीतरी बडबड करते. पण तू मला विशालला का भेटायला देत नाहीयेस? तुला विशाल हवाय का नकोय? ऑफकोर्स हवाय. मग मी सांगते तेवढं कर. तू त्याला भेट, पण त्याला दाखवू नको की तुला त्याची किती गरज आहे. मग विशाल तुझाच होईल, ट्रस्ट मी. ओके ठीक आहे, तू म्हणतेस तसं मी करेन. पण काही झालं ना तरी विशाल माझा व्हायला हवा, नाहीतर मी तुला पण सोडणार नाही. काय बोललीस? काय बोललीस? सॉरी आय एम सॉरी. ओके, पण प्लीज मम्मा, विशाल माझाच व्हायला हवा. इरा, हे बघ, एखादी गोष्ट हिसकावून घ्यायची असेल ना तर मनात नसताना सुद्धा 4 गोष्टी कराव्या लागतात बाळा. मी सांगते तसं जर तू केलंस ना तर विशालची बायकोच नाही, अख्ख्या हॉस्पिटलची मालकीण नाही बनवलं ना तुला तर नावाची गौतमी नाही मी. कळतंय? ओके फाईन, आता प्लीज जाऊया. जाऊया, पण त्याच्याशी बोलायचं नाही. नाही बोलणार. हा चल, हे घे. अरे वा, विशाल आलाय. आज कसं काय बोलवलंस याला? कारणच तसं आहे. मग सेलिब्रेट करायला नको का? फायनली बयोने तिचा प्लॅन सक्सेसफुल करून दाखवला. आईपासून लांब गेलेल्या मुलांची भेट घालून त्यांचं तुटलेलं नातं पुन्हा जोडलं. मोकल काकूंना त्यांची मुलं परत मिळाली, म्हणून म्हटलं आज सेलिब्रेट करूया. आणि ह्या सगळ्यात विशालने सुद्धा खूप मदत केली, म्हणून त्याला पण आमंत्रण दिलं. अरे वा, हे बाकी चांगलं केलंस. बयोचं काय, कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अशक्य गोष्टी शक्य करते ती. विशाल तिला मदत करतो म्हणून ती एवढं सगळं करू शकते. आणि त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. नाही तर कोण आजकाल आपले कामधंदे सोडून नको
दुसऱ्यांना मदत करतं, नाही का? हे मी माझं कौतुक समजतो. पण काय रे विशाल, म्हणजे ती सौदामिनी, आय मीन सौदामिनी मॅडम तुझी आई आहे म्हटल्यानंतर मला तर खूप आनंद झाला. मला ना म्हणजे आधी विश्वासच बसला नाही रे. त्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलच्या ओनर आणि तू हा असा साधा राहतोस कसं ना. अगं त्याचे पाय जमिनीवर रोवलेले आहेत ना, म्हणून तो एवढा साधा आहे. हो ते तर आहेच. हल्ली कुठे अशी माणसं बघायला मिळतात. पण काय रे विशाल, म्हणजे तुझी आई इथे नसताना तुला त्यांची आठवण येतच असणार ना. शेवटी कसं आहे, आपण कितीही आईवरती रागवलो तरी आई शेवटी आईच असते ना. तिची जागा नाही रे कोणी घेऊ शकत. आता आमचंच बघ ना, मी इरा आरव आम्ही भांडतो, चिडतो, रुसतो, पण शेवटी पुन्हा एकत्र येतो जसं काही झालंच नाही. आई आणि मुलांचं नातं असंच असतं रे. मी काय म्हणते, म्हणजे आता झालं गेलं ते सगळं विसरून जा ना. हे बघ, पुन्हा नव्याने सुरुवात कर. आईला माफ करून टाक तुझ्या. शेवटी आई आहे रे ती तुझी. हे बघा गौतमी मॅडम, मी तुम्हाला आपण हाय कसा भेटलो, मोकल काकूंका त्यांची मुलं परत भेटली म्हणान, होय की नाही? आणि ताच आपण साजरा करणार आहोत आता, होय ना बाबा? आणि अजून एक, मोकल काकूंका त्यांची मुलं कायमची अमेरिकेत घेऊन जाणार आहेत. होय बाबा, ते पण राहतं घर विकून. काय त्या घर विकून चालल्यात? म्हणजे फायनली माझी बयो माझ्या घरी राहायला येणार आता. होय बाबा, फायनली. आणि बयो हे बघ, मी आता तुझं काही ऐकणार नाहीये. तू इथे राहायला यायचंच म्हणजे यायचंच. नाही, मी काय म्हणतो, आपण एक काम करू. आत्ता जेवण झाली ना की तुझं सामान घेऊन येऊ. काय राव? हो बाबा, चालेल. अयो बाळा, मी किती खुश आहे तुला माहिती नाही. किती दिवसांपासून तू घरी परत यायची मी वाट बघत होतो. हा माझ्यासाठी कशाला, सगळ्यांसाठीच आनंदाचा क्षण आहे. काय गौतमी? हो ना. बयो इथे राहायला येणार म्हटल्यानंतर मला तर खूप आनंद होतोय. बयो, पण आता तुझी रूम कुठली? दादा, बयो माझ्या मागण्या झोपत ना. नाही नाही नाही, तुझ्या रूम मध्ये नको. आपण एक काम करू, बयोला माझ्या हिराच्या रूम मध्ये राहू दे. राहू दे ना, दोघी बहिणी बहिणींना एकत्र. दादा पण आता पण बिन काय नको. बयो इराच्या रूम मध्ये राहणार अँड दॅट्स फायनल. माझं सर, या दिवसाची तुम्ही किती आतुरतेने वाट बघत होतात ना. म्हणजे आता सरस्वती तुमच्या घरी राहायला आल्यानंतर तुमचं घर खऱ्या अर्थाने पूर्ण होईल, हो ना सर? हो रे,
मी अगदी चातक पक्षासारखी माझी बयो परत घरी येण्याची वाट बघत होतो. देवाने माझं ऐकलं. आता हे घर पूर्ण झाल्यासारखं वाटतंय मला. अरे जेवण झालं आपण बयोचं सामान घेऊन येऊ काय? चालेल. नाही बाबा, मी हय राऊक नाही येऊच आहे. मी माझी सोय केली आहे. भयो आता त्याची काय गरज आहे? कधी ना कधी तू या घरात राहायला येणार असं म्हणाली होतीस ना. मग आता ती वेळ आली आहे. मोकल काकू होत्या तोपर्यंत मी तुला काही बोललो? मग आता का नाही म्हणतीयस? बाबा, मी तुमका याचं कारण आधीच सांगितलंय. जोपर्यंत इरा जो माझ्यावरचा राग जात नाही आणि जोपर्यंत ती माका तिची बहीण म्हणून स्वीकारत नाही ना, तोपर्यंत मी त्या घरातला सदस्य म्हणून नाही होऊ शकत. अगं पण बयो, बाबा प्लीज, तुम्हीच माका समजू शकता. ए बयो बास आता. तुझं ते कारण काहीही असो, पण तू आता इकडे राहायला यायचं म्हणजे यायचं. आणि हे मी सांगतोय आरव, तुझा दादा. आता तू तुझ्या दादाचं पण नाही ऐकणार आहेस का? दादा रे, तसा काहीच नाही हा. मग कसं आहे? दादा बाबा प्लीज ना, माका नका फोर्स करू. आणि तसं पण मी जास्त वेळ हवंच असतंय ना. मी असं आहे तुमच्या वांगडा. कधी कधी अंतर आपल्यातला प्रेम वाढवता असं म्हणतात ना, तसाच समजा. आणि हा माका पण तर जरा दुनियादारी शिकान दे ना. एवढ्या मोठ्या मुंबईत माका एकटीन राहूची हिंमत येऊ दे. बाबा, तुमका कळताना माका काय म्हणायचं आहे? बयो पण थांबा, नाही ऐकणार ती. जिद्दी आहे. ठीक आहे, करू दे तिला तिच्या मनासारखं. बाबा थँक्यू. तुम्ही माझी काळजी नका करू, मी नीट राहीन. चला आता माका जेवण बनवूचा. आते चल. हा चल. ए थांबा ग. शुभंकर देवचाके. हा ए हारो बघ ना. सर तुमचं पार्सल आहे. अरे बाबा, जेवणाचं पार्सल आहे. हो हो, मीच मागवलंय. अच्छा ओके, थँक्यू. थँक्यू सर. बाबा अरे आज रामनवमी आहे ना. काय होतं, सण असला ना की सगळे पुरुष आपले सदरे वगैरे घालून सण साजरा करायला रेडी होतात. पण घरातल्या बायका म्हणजे सुमन आणि बयो किती राब राबतात, सगळ्यांसाठी गोडधोड बनवतात. त्या पण दमतात ना. म्हणून मी विचार केला की आज सगळ्यांना आराम करू दे, म्हणून मग जेवण बाहेरून मागवलं. भाव असावं ना तर असो. दादा तू तू नुसतं पुरुष नाहीस रे. काय म्हणजे महापुरुष. महापुरुष असस तू. महापुरुष? मग बायकांच्या मनातला सगळ्याच पुरुषांका थोडीच कळता. ता फक्त देवासारख्या महापुरुषांकाच कळता. होय की नाही गो बयो? एकदम बरोबर बोललास तू आत्ते. माझे बाबा देवत. बर 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 बस, माझं कौतुक झालं असेल तर जेवूयात का आपण? होय, मी ताट वाटा घेते. आत्ते चल मी पण येते. सर नाही, मी निघतो आता. अरे कुठे चाललास? सेलिब्रेशन करायचंय, जेवायचंय. चल चल बस तिकडे जाऊन. अहो सर
अरे चल. भयो, आजही मी तुला या घरी यायला कन्व्हिन्स नाही करू शकलो, पण मला खात्री आहे एक दिवस माझ्या दोन्ही मुली एकत्र या घरात आनंदाने राहतील. बयो, माका तुझ्या वांगडा बोलूचा. आत्ते थांब, सगळे वाट बघतात, आपण जेवण झाल्यावर बोलू. बयो, माका तुझ्याशी अर्जंट बोलूचा. ते तुका सांगितलं ना, किती वाट बघतात बघ ना सगळे. जेवण होऊ दे, मग बोलू आपण. नाही बयो, माका आत्ताच्या आत्ता म्हणजे आत्ताच्या आत्ता बोलूचा. हाय उभी राहून माझ्याशी बोल. अगे बरा बोल, काय झाला? माका आधी सांग, तू हय योग कित्याक नाही म्हणतस? अगो बाई, एकटा पूर खय राहतलस तू, नको ना हट्ट करू. आत्ते तू उगाच इमोशनल होऊ नको. मी तुका सांगितलं ना, सगळं हँडल करेन मी. अगो पण आपल्या माणसाक सोडून राहायची काय हौसा तुका, आता तरी सांग माका. आणि तू तू खय रूम बघतलं, थंय कोण कोण राहतलास, किती भाडा, सगळा माका कळाकवाया. शांत, सगळा सांगते. हा सांग. खरं सांगायचं तर माका अजून रूमच भेटली नाही. काय तुका खोली नाही भेटली? हा अगो मग तू ते हळू हळू बोल, आपण हळूच असता, ते ऐकतले ना. मग कित्या खोटा बोलतस? खोटा नाही बोलत. मी तुका सांगितलं ना, एका खोली बघू सांगितलंय. होईल आजच्या दिवसात काहीतरी. अगो बाय, तू खूप बोळी हस गो. अगो ही मुंबई असा मुंबई. अगो ही खोली शोधणं म्हणजे ना डोक्यात ताप असता. एक वेळ हरवलेलो माणूस शोधणं सोपा, पण खोली शोधणं कठीण असा. अगो बाय, हय माणसात दिसतात तशी नसतात गो. तू आता खैतरी खोली घेतलंस आणि काय झाला म्हणजे कोण जबाबदार असताला? तू तू खयवर रवा नकोस. अगो बयो, माका तुझी खूप काळजी वाटता गो. आत्ते, तुझा माझ्यावर विश्वास असा ना, खूप विश्वास असा तुझ्यावर. मग मी चांगलीच खोली बघीन ना. तू नको इतका टेन्शन घेऊ. आणि असा पण माझा पाय एका जागेवरती राहता काय सांग? अर्धा दिवस तर माझा हॉस्पिटलाक असता, बाकी टाइम मी हय असता. मग घरी असा किती वेळ थांबणार आम्ही? फक्त झोपायचाच प्रश्न, होय की नाही? अगो बाय, पण तुका अजून रूम पण नाही मिळाली. मग हे कसा करतलस तू? आणि मोकल काकूंची रूम पण तुका आजच सोडूची ना? होय, पण होईल सगळं नीट. पप्पा दादाक मी सांगितलंय रूम शोधू. आजच्या दिवसात तो बघेल, माझा विश्वास आहे त्याच्यावर. बरं चल, आता सगळे जेवायची वाट बघतात, आपण ताटं घेऊ. बयो, श्रीखंड आण. आज मला भरपूर वाढ. नाही बाबा, शुगर लिमिट मध्ये. अगं आज सेलिब्रेशन आहे ना, आणि मला काय झालंय? बाबा, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. बरं डॉक्टरीन बाई, तुमच्या पुढे कोण काय बोलणार? वाढ. बरं विशालला तरी भरपूर वाढ. सर, तुमका किती देऊ? 1 चमचा. घ्या घ्या, जेवण करा. चांगलं ना जेवण? इराचं रेकमेंडेशन होतं. इराची चॉईस करेक्ट असते. इरा इरा इरा, शांत काय आहेस? असं कोणाच्या मागे मागे केलं ना, तर समोरचा आपल्याला किंमत देत नाही, कळलं? पण मम्मा, त्याच्याशी बोलायचं नाही. नाही, असंच. असंच. जेवण नाही आवडलं का तुला? तुला ते कॉन्टिनेंटल हवं होतं का? अरे नाही, हे छान आहे. इरा, नक्की काय झालंय मला सांग. मगापासून बघतो तू एक शब्दही बोलली नाहीयेस. माका वाटता ता इराचा मौनव्रत काय असता ना, ता असात. होय की नाही इरा? इरा, काय झालंय मला सांग. कोणी काय बोललं का तुला? अरे, तिने मन शांत ठेवायची थेरपी सुरू केली. अभ्यास खूप असतो ना, म्हणून. डोका फिरलेला असला ना की पण असा करतात. सुमन, म्हणजे डोका दुखत असला की शांत राहला ना की बरा वाटता, असा म्हणायचं होता माका. मन शांत असलं की अभ्यास चांगला होतो ना, म्हणून चाललंय, बाकी काही नाही. अच्छा, तोच मी विचार करतोय, माझी मुलगी कोणावर रुसून बसली की काय. बरं जेव आता. भयो,
मोकल काकू अमेरिकेला कधी जाणार आहे? परवा, म्हणजे उद्या रात्री ते गावाला जाणार आहेत, मग हे पेपर वर्क करून निघतील. अच्छा. सरस्वती, तू जे नवीन घर बघणार आहेस ते नक्की कुठल्या एरियात आहे? आता मी नाही म्हणजे मोकल काकूंच्या घराजवळच आहे का? काय ग? हे तुला विचारायचंच राहिलं. कुठे राहणार आहेस तू? आणि एकटीच आहेस की तुझ्या सोबतीला कोणी आहे?